राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आज निवड होणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा होणार। आज संध्याकाळी 5 वाजता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार। बीएसआर कंपनी विरोधातील कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये धाव। डीजीसी आणि बीएसआर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। पोलिसांसोबत खडाजंगी। मुंबई महापालिकेच्या 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा सत्ताधारी भाजपचा निर्णय। विकास कामांसाठी होणार ठेवींचा वापर। किती ठेवी मोडल्या याची श्वेतपत्रिका काढा। ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागातील नमाज पठणामुळे वादाला तोंड। आंदोलनावेळी नमाजाची वेळ झाल्यानं कार्यालयामध्येच नमाज अदा। आंदोलनकर्त्यांचं स्पष्टीकरण। गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी। राजूर ते अहिल्यानगर लॉंग मार्चचा आज दुसरा टप्पा पूर्ण। विविध मागण्यांसाठी अजित नवलेंच्या नेतृत्वात लॉंग मार्च। आज सरकार आंदोलक शिष्टमंडळ यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक। कालच्या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा न निघाल्याची प्राथमिक माहिती। बदलापुरातील स्त्रीविष विक्री प्रकरणी 5व्या आरोपीला अटक। इंजेक्शन पुरवण्याचा आरोप असणाऱ्या सुमित सोनकांबळे नावाच्या आरोपीला बेड्या। भिगवण कथित अपहरण प्रकरणाला नवं वळण। आता आईकडे जाण्याची मुलीची इच्छा। कोर्टात जबाब बदलला। इंदापूर कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलीची हजेरी। इस्रायलच्या संसदेमध्ये पंतप्रधान मोदींचं ऐतिहासिक भाषण। दहशतवादाविरोधामध्ये भारतानं कायमच कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट। दोन्ही देशांदरम्यान संरक्षण करारांवरती चर्चेची शक्यता। उद्योगपती अनिल अंबानींच्या पाली हिल भागातील घरावरती ईडीची टाच। कर्जदात्यांकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी प्रकरणी कारवाई। पुष्पाची श्रीवल्ली आज विवाह बंधनामध्ये अडकणार। रश्मिका मंदना विजय देवरकोंडा सोबत लग्नकाठ बांधणार। उदयपूरमध्ये सोहळ्याचा राजशाही थाट। पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।